साता जन्माची पुण्याई बहिणाबाई। खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला। जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मिरजेतला धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात घडला असण्याची शक्यता महेश कुमार कांबळेंनी व्यक्त केली शंका। झालेल्या रस्त्यावरच वारेमाप निधी खर्च केल्याची बाब महेश कुमार कांबळेंनी समोर आणली। यानंतर जिल्ह्यात गोंधळ उडाला असून संपूर्ण पुराव्यानिशी महेश कुमार कांबळेंनी ही बाब निदर्शनास आणली। या आरोपांमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून विषय तडीस नेणाऱ्या स्टाईलचा धसका अनेकांना आत्ताच बसला आहे। या ग्रामसडक योजनेच्या पॅकेज टेंडरच्या कामाची चौकशी करून काम थांबवा ही MIM पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली असल्याची माहिती डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिली आहे। प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या दोन योजनेच्या माध्यमातून सांगलीसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पॅकेज टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे। या टेंडरमध्ये 198 कोटी 47 लाखांच्या कामाची निविदा काढण्यात आली। बेकायदेशीर टेंडर प्रक्रिया राबवण्यात येत असल्याने सदरची प्रक्रिया रद्द करून सर्व कामांची तात्काळ 8 दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करावी, अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा MIM पक्षाच्या वतीने देण्यात आलाय। सांगली जिल्ह्यातील 2 ते 3 तालुक्यातील रस्त्यांची कामे ही एकाच प्रशासकीय मान्यतेमध्ये 10 ते 11 कामे एकत्र क्लंबिंग करून पॅकेज टेंडर पद्धतीने काढण्यात आली आहेत। या टेंडर नोटीस मधून मंजूर झालेल्या मिरज तालुक्यातील रस्त्यांपैकी काही रस्त्यावर जिल्हा नियोजन समिती तसेच 25-15चा फंड व आमदार फंड खर्च करून हे रस्ते करण्यात आले आहेत। तसेच या रस्त्यांचा दोषदायित्व कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच काही झालेले रस्ते पुन्हा यामध्ये धरण्यात आले आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील अजून अशी किती कामे धरण्यात आलेली आहेत याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। जिल्ह्यातील या टेंडर प्रमाणेच महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये असाच प्रकार घडला असण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्व कामांची तात्काळ 8 दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करून सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यांतील सर्व पॅकेज टेंडर प्रसिद्ध केलेली कामे रद्द करावीत। येत्या 15 दिवसाच्या आत कारवाई केली नाही तर 16व्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा डॉक्टर कांबळे यांनी दिला आहे। प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत सांगली जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जी कामं धरण्यात आलेली होती रस्त्यांची, त्या कामाची म्हणजे विभागणी अशी करण्यात आलेली आहे की ग्रामसडक मंत्र्यांच्या मार्फत मंत्रालयातूनच हा GR काढलाय। तो GR काढत असताना त्यांनी काय केले तर सांगली जिल्ह्यातल्या 2 ते 3 तालुक्यांना एकत्रित करून त्या तालुक्यातली जी काही 10-11 कामं आहेत रस्त्याची कॉन्क्रीटची, ती कामं एकत्रित करून क्लबिंग करून हे पॅकेज टेंडर पद्धतीनं सांगली जिल्ह्यातील ग्रामसडक योजनेअंतर्गत 198 कोटी 74 लाखाचं टेंडर यांनी काढले। आणि ह्या टेंडरमध्ये मी सध्या बघितलं तर बेडक ते लोकूर हा रस्ता 5 कोटी 61 लाखाचा झालेला आहे साधारण 1 वर्षापूर्वी। त्यानंतर माननीय पालकमंत्री आणि ह्या मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांनी परत त्याच रस्त्यावर 60 लाख रुपये खर्च केलेले आहेत। आणि आता परत तिसऱ्यांदा म्हणजे 1 वर्ष ते 1.5 वर्षाच्या कालावधीत 4.5 कोटीचा निधी या मुख्यमंत्री ग्रामविकास सडक योजनेअंतर्गत ह्याच रस्त्यासाठी धरलाय। परत टाकळीच्या रस्त्याची सुद्धा अशीच अवस्था आहे। मग आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री भारत सरकार, माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य आणि माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आम्ही आज MIM पक्षाच्या वतीने निवेदन देतोय मार्फतीने जिल्हाधिकारी सांगली। आपण त्यात मागणी अशी केलेली आहे की पालकमंत्र्यांनी या सांगली जिल्ह्यातील जे रस्ते केलेले आहेत त्यातल्या बऱ्याच रस्त्यांवर त्यांचा आमदार फंड वापरलेला आहे, 25-15चा फंड वापरलेला आहे। परत आणि त्याच रस्त्यावर खर्च होऊन दोषदायित्व कालावधी अजून शिल्लक असताना परत एकदा 4.5 कोटी 5 कोटी असेच त्या रस्त्याला रक्कम धरून हे रस्ते करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आणि हे टेंडर जे काढले
गिरीश महाजन या ग्राम सडक योजनेचे जे मंत्री आहेत त्यांनी काढलेलं आहे आणि हे टेंडरची पद्धतीने पॅकेजिंग पद्धतीने केलेली आहे। जर या सांगली जिल्ह्यासाठी 198 कोटीचं टेंडर असेल तर महाराष्ट्रातल्या 32-33 जिल्ह्यामध्ये साधारण 5 ते 6 हजार कोटीपर्यंतचा हा आकडा जातो। म्हणून आपण माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय राज्यपाल, माननीय प्रधानमंत्र्यांना चौकशी करण्याची मागणी केलेली आहे आणि ह्या चौकशीअंती हे सांगली जिल्ह्यातीलच नव्हे महाराष्ट्रातील अशा पद्धतीचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये जे आता चालू टेंडर प्रसिद्ध केलेले आहेत ते सर्व टेंडर रद्द करण्याची मागणी केलेली आहे। आणि जर आपण 15 दिवसाचा कालावधी यात दिलेला आहे, 15 दिवसात जर ह्याच्यावर कारवाई झाली नाही तर 16व्या दिवशी माननीय उच्च न्यायालय मुंबई इथं आपण या सर्व सांगली जिल्ह्याच्या नागरिकांच्या वतीनं जनहित याचिका दाखल करणार आहोत, असा इशारा आपण आज इथं देतोय। जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय महाराष्ट्र।